मॅचला सुरुवात करायची आहे. एकूण 2 ओव्हरचा मॅच. हा मॅच 2 षटकांचा राहील. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैफूज गोलंदाजी मार्कवरती आलाय शिरोली मोहल्ला या संघाच्या माध्यमातून. बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक रेंजला अन्सार आणि नॉन स्ट्राईक रेंजला जुनेद. अन्सार आणि जुनेदची जोडी. गोलंदाजी मार्कवरती मैफूज तयार. पहिला बॉल खोल्यात टाकला. पहिला बॉल बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आगे थोडीशी या ठिकाणी आपण बघितलं तर धाव घेत असताना थोडेसे चुकले होते, परंतु स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचलेत बॅटर जुनेद आणि अन्सार. 2 धावांना धावफलक या ठिकाणी उघडलंय. खातं उघडलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचा जैनब अरिशफा धुत्रोल हा संघ मैदानामध्ये आगे बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक करणारा संघ आपण बघितलं तर शिरवली मोहल्ला म्हणजे अर्थातच महाड तालुक्यातला संघ, रायगड जिल्ह्यातला संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. त्याच्या विरोधात आपण बघितलं तर खूप चांगला मॅच बॅटिंग देखील धुत्रोलचा संघ असेल. जैनब अरिस्फा या नावानं मैदानामध्ये उतरलाय. 2 धावा पहिल्या बॉलवरती घेतलेत. अन्सार ज्यानं स्वतःचा खाता 2 धावाने उघडलाय. संघाचा खाता 2 धावाने उघडलाय. मॅचकडे जाणार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैफूज ज्यानं खूप प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. 2 षटकांचा मॅच आणि मैफूजचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. हा बॉल चांगला आहे. ऑन साईडला खेळला. पहिली धाव जलद गतीने घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर फेक चुकीची आहे. चेंडूला गॅदर करू शकले नाहीत. चेंडूला पकडू शकले नाहीये. जलद गतीने आले होते क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा झाल्या ते 4 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावपलकावरती धावा आहेत 4. पुढचा बॉल. वा काय चेंडू फेकलाय. लाईन खूप चांगली आहे. टप्पा खूप चांगला आहे. खोलात बॉल फेकलाय. उत्तर नव्हता. इस्टनच्या मागे शुभमला तुम्ही बघितलाय. अप्रतिम कामगिरी इस्टनच्या मागे यष्टीरक्षकांची. डॉट बॉल आलाय. मैफूज काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगानं गोलंदाजी सुसाट वेगानं चाललाय तो. 3 बॉल त्याने टाकले. 4 बॉल त्याने अर्थात 3 बॉलमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेत. शिरवली मोहल्ला. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बॅटिंग करणारा संघ जैनब अरिस्वा धुत्रोलचा संघ. पुढचा बॉल विकेट करायचा आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती 4 धावा. त्याच्यानंतर मैफूजनं दाखवून दिलं महाड तालुक्यातनं छोट्याशा गावातनं रायगड जिल्ह्यातनं आम्ही का आलोय इथं शिरवली मोहल्ल्याचं नाव करण्याकरता आणि आज त्याचा क्लास बघायला मिळालाय. शिरवली मोहल्ल्यातला संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेत मैफूजला. तुम्हाला दाखवलं जातं कॅमेरामॅनच्या माध्यमातून. मैफूजला खोलात टाकला बॉल. खूप चांगला फटका. या ठिकाणी आपण बघितलं तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळला. जलद गतीने क्षेत्ररक्षक आलेत. वा काय क्षेत्ररक्षण केला, परंतु फेक देखील थोडीशी चुकली होती. बॅकअप चांगला मिळाला. कव्हर चांगला मिळालाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीला आता 5 बॉल संपलेत आणि 5 बॉलमध्ये 5 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये 5 धावा. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. बॅटिंग करण्याकरता आपण बघितलं तर जुनेद आणि अन्सार ही जोडी मैदानामध्ये. अन्सारनं 5 बॉल फेस केले. 5 धावा काढलेत. 2025 ची मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या ठिकाणी बघायला मिळालंय. ज्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय, एक चांगलं आयोजन या ठिकाणी बजमे शाईन टेटवले क्रिकेट क्लब यांच्या वतीनं प्रायोजित केली टेनिस बॉलची प्रतियोगिता. पहिला क्रमांक भारतीय 21,000. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारा बॉल ऑन साईडला फक्त जुनेदनं दिशा दिली. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धाबा फेक चुकली आहे म्हणून 2 धाबा या ठिकाणी मिळणार आहेत. 1 शॉटचा इशारा पंचांचा झालाय म्हणजे 1च धाव मिळणार आहे. पंचाने या ठिकाणी 1 शॉटचा इशारा केलाय. एका धावाने धावफलक. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर दे. बॅटर या ठिकाणी चुकलेत कुठेतरी जुनेद. त्याने 1च धाव मिळणार आहे. 1 शॉटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. पंच अनुभवी आहेत. अक्षय निबाते पंचाच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम पालगड स्क्वेअर लेग पंच म्हणून मॅन फ्रॉम टेटवली. तर सैजरला तुम्ही बघताय धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 6 धाबा. पहिलं षटक संपलाय आणि मॅचकडे देखील
जाणार आहोत 6 धावा. याच्यानंतर जो संघ विजय होईल तो गरीब नवाज बुरुंडी बरोबर देखील खेळणार आहे. या मॅच मध्ये विजेता संघ तुम्हाला इन ॲक्शन गरीब नवाज बुरुंडी बरोबर खेळताना दिसेल. तो क्वार्टर फायनलचा मॅच आणि त्याच्यामध्ये जो विजय संघ ठरेल तो थेट सेमीफायनलचा मॅच पालगड बरोबर खेळेल. याच्यानंतरचे येणारे 2 मॅच फार क्रुशियल तुम्हाला बघायला मिळते. हा मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा आणि त्याच्यानंतर या मॅचमध्ये विजेता संघ गरीब नवाज बुरुंडी बरोबर आणि त्या मॅचमध्ये जो विजेता ठरेल तो इन ॲक्शन पालगड या संघाच्या बरोबर सेमीफायनलमध्ये दिसेल. फायनलमध्ये जागा बनवणारा संघ आपण दाबिलचा संघ बघितलाय. पहिल्या दिवसामध्ये त्या संघानं दाबिलनं फायनलमध्ये जागा बनवली. सेमीफायनलमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय निवाते आणि त्याची कंपनी पालगड हे सेमीफायनलमध्ये आहेत. आता मात्र या 3 संघामध्ये महासंग्राम चालू आहे. गरीब नवाज बुरुंडी, त्याच्यानंतर शिरवली मोहल्ला आणि आता मात्र नवीन संघ दुतरोलचा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. खोलात टाकलाय बॉल ऑन साईडला. या ठिकाणी हाफ हेलिकॉप्टर खेळलाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील 2 धावा मिळालेत आणि 2 धाबांना धावफलक 8 वरती. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती शुभम स्वतः जबाबदारी घेऊन आलाय. खूप प्रभावित केलंय. खूप चांगलं प्रदर्शन राहिलंय. लाईन चांगली आहे. गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या मॅचपासून तो खूप चांगला खेळतोय. शिरवली मोहल्ला करिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम तयार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस टाकलाय. चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या दिशेने चेंडूला घेऊन काढलाय. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आणि 2 धाबा परंतु खराब क्षेत्ररक्षण चौकार घोषित केल्या पंचांनी. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका मैदानामध्ये बॅटर अन्सारच्या बॅटमधनं हा चौकार बघायला मिळाला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक परंतु त्यांच्या डोक्यावरनं अवाक्याच्या बाहेर निघून गेला. हातामध्ये बॉल आला नाहीये. चौकार. बॅट्समॅन अन्सारच्या बॅटमधनं चौकार बघायला मिळालाय. धावफलकाला आकार मिळालाय. संघाची स्थिती 12 वरती. अजूनही 4 बॉल शिल्लक. शुभमचं स्वागत केलं. 2 बॉलमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेत. विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होत नाही. मिड विकेटला चेंडूला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फेक करतील. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बॅटर बाद होईल. अन्सार मला वाटतं धावचित बाद झालाय. त्याला माघारी परतावा लागेल. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाबामध्ये कॉलिंग चुकली आणि कॉलिंग चुकली आहे. थोडंसं तालमेल बघायला मिळाला नाही आहे जुनेद आणि अन्सारच्या मध्ये. पहिली धाव पूर्ण केली ते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बॅट्समॅन या ठिकाणी बाद झालाय. धाबा आता मात्र 13 झालेत. 1 गडी बाद झालाय. 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉलचा केस शिल्लक. नवीन बॅटरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. अरमान नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय. गोलंदाजी मार्कवरती शुभम गोलंदाजी करतोय. 3 बॉल शिल्लक आहेत. 13 धावा झालेत. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू मागे चाललाय. यष्टीरक्षक चेंडूची पाठलाग करतायत परंतु या बॉलवरती 2 धाबा या ठिकाणी धावून पूर्ण केलेत आणि 2 धाबांना धावफलक आता वाढणार आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर धावफलकावरती 15 धाबा. विकेटांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा संघ झैनब अर्शिफा. एक जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. एक चांगलं आयोजन तुम्हाला बघायला मिळतोय. झैनब अरिश्माचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी कुठेतरी या दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभम महागडी गोलंदाजी. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून धावा मांडल्यात. 17 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज शुभम तयार. पुढचा बॉल विकेट करायचा आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या बॅट आणि बॉलचा संपर्क होणं फार गरजेचं होतं. धाव घ्यायची आहे आणि रनआउटची विकेट आता मात्र मिळणार आहे. सॅक्रिफाईस विकेट. बॅटर अरमान आउट. बॅटर अरमान आउट झालाय. जुनेदला स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक रेंजवरती जुनेद. शेवटचा बॉल. 16 धाबा झालेत. माफ करा. आज स्लोवर चेंडू होता आणि त्या बॉलवरती ऑन साईडला खेळायचा प्रयत्न राहिला परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. मागे यष्टीरक्षक कुठेतरी या ठिकाणी आपण बघितलं तर यष्टीरक्षकानं
चूक केली होती त्याचा फायदा एका धावामध्ये या ठिकाणी झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळणार आहे. 17 धावा झालेत आणि 18 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय. बघा 17 धावा एकूण झालेल्या आहेत आणि या मॅच मध्ये 18 धावांचं आव्हान बॅटिंग करणारी टीम आता तुम्हाला इन ऍक्शन शिरवली मोहल्ला 18 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला बघायला मिळेल 12 बॉल 18 धावांची गरज आहे. फिल्डिंग करणारा संघ झैनब अरिशफा 11 दुत्रोल. चला प्लीज मैदानाचा ताबा घ्या. झैनब अरिशफा 11 आपल्याला विनंती आपण लगेचच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचा. उशीर करू नका कारण उशीर झालेला आहे. अजून एक क्वार्टर फायनलचा मॅच त्याच्यानंतर एक सेमी फायनलचा मॅच आणि एक फायनल असे आपल्याला अजून बरेच मॅच खेळवायचे आहेत. त्याकरता आपल्याला विनंती आहे. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. या मॅचचा खूप चांगल्या पद्धतीने पाहणी करत आहेत. त्याकरता आपल्याला विनंती आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 17 धावा झालेत. 18 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सेट झालाय. मॅच कडे जाणार आहोत. 12 बॉल शिल्लक असतील. 12 बॉल मध्ये 18 धावांचं टार्गेट सेट केलंय. झैनब अरिशफा 11 धोत्रोल संघानं प्रथम बॅटिंग केली आणि समोरचा संघ आता मात्र शेरवली मोहल्ला उत्तर देण्याकरता सज्ज असेल. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 12 बॉल मध्ये 18 धावांचा पाठलाग करण्याकरता फिलहाल सभी दर्शकों और खिलाड़ी को स्वागत है. बजमेश शागिन टेटवली क्रिकेट क्लब प्रेजेंट 2025 टेनिस बॉल की ये प्रतियोगिता और अच्छा टूर्नामेंट गांव टू गांव का ये टूर्नामेंट और गांव टू गांव के खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा करके रखा है. पहले इनामी राशि 21,000 और हमारे सामने जो ट्रॉफी है वो ट्रॉफी पहले पायदान के लिए, दूसरे पायदान के लिए 11,000 और ट्रॉफी और बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द सीरीज कई प्राइज हैं. आज के शाम में पता चलेगा. क्रिकेट का खेल एक जंगल है तो जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. इस मुकाबले में 12 गेंदों में 17 रन बने गए. धुत्रोल की टीम ने 17 बनाए. 18 रनों का लक्ष्य रखा गया. ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, ज्यादा वक्त जा रहा है. जैनब अरिशफा 11 धुत्रोल चलिए आपने फील्डिंग लगा दी है. मुकाबले की शुरुआत करने प्रारंभिक बैटर शुभम और किरण मैदान के अंदर. घड़ी के कांटे की तरफ ध्यान देना. अक्षय निभाते चलिए हमारे अंपायर मुकाबले की शुरुआत करना है. वक्त रेत की तरफ फिसल रहा है. वक्त आगे बढ़ रहा है. वक्त किसी के लिए नहीं रुक रहा है और वक्त की नजाकत को समझना बहुत जरूरी है. 12 गेंदे 18 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज इरफान. धुत्रोल टीम की तरफ से इरफान गेंदबाजी करने वाले हैं. ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी में एक खिलाड़ी आगे खड़ा किया गया. विकेट के पीछे विकेट कीपर को आप देख रहे हो. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार शुभम के लिए. पहली गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर चली गई. अंपायर व्हाइट बॉल का इशारा करते हुए मिस्टर एक्स्ट्रा के साथ अब जाकर काटा खुला है. बैटिंग करने वाली टीम शिरवली मोहल्ला
और इनका खाता मिस्टर एक्स्ट्रा के साथ खुला। 12 में 18 चाहिए थे, अब 12 में 17। और ये भी गेंद टप्पा खाने के बाद ज्यादा एक बार फिर बाहर की तरफ चली गई है। अंपायर देखने वाले क्या अंदर गए या बाहर गए, शायद एक बार फिर अंदर से गई है तो अंपायर ने तो दो गेंदे लगातार वाइट बॉल के शर्मा। उसके बाद अगर बात की जाए तो अंदर की तरफ गेंद थी, उस गेंद को ऑन साइड की तरफ ढकेल दिया। 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच में अच्छे 2 शुभम और किरण प्रारंभिक बैटर मैदान के अंदर। शेरवली मोहल्ला ये बल्लेबाजी कर रहे हैं। 18 रनों का पीछा इस मुकाबले में। शुभम एक गेंद के बाद 2 पर खेल रहे। मिस्टर एक्स्ट्रा के साथ 2 रन आए। टीम का टोटल 4 रन। इरफान थोड़ा सा महंगा ओवर कर रहे हैं। छोटे गेंद है, बैकफुट पर चल गया, बहुत अच्छा स्ट्रोक स्क्वेयर की तरफ। खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। ब्यूटीफुल शॉट। एक्शन रिप्ले में देखिए क्या बात है। ओवर द विकेट से आए बल्लेबाज क्रिस की गहराई के इस्तेमाल करते हुए सफल होकर खेला। बहुत अच्छा स्ट्रोक स्क्वेयर पर खिलाड़ी ने टप्पा खाने के बाद गेंद बाउंड्री के बाहर। ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस बैट्समैन। बल्लेबाज शुभम दहाड़ रहे हैं। अच्छी बल्लेबाजी। स्कोर अब जाकर 8 पर पहुंचा बगैर किसी नुकसान के। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है। गेंद एक बार फिर स्क्वेयर की तरफ चली गई है और गेंद अब जाकर पेड़ को लगने के बाद अंदर की तरफ आए हैं। 2 रन मुकम्मल करते हुए थ्रो अच्छा नहीं आया है। तीसरे के लिए वापस आने वाले हैं। चौथे रन के लिए भी वापस जाने वाले हैं। भाग वाला खेल चल रहा है और थ्रो अच्छा नहीं आ रहा है। धुतरोल टीम के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। पहला ओवर इरफान कर रहे हैं, उसके अंदर फील्डिंग भी अच्छी नहीं हो रही और उसके बाद थ्रो भी अच्छा नहीं आ रहा है। स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ 4 रनों के साथ स्कोर का 12 रन जीतने के लिए आपको 18 रनों का टारगेट रखा गया। 12 बन चुके, 6 की जरूरत है। इस ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त है। आने वाली 3 गेंदें अभी भी शेष। बैट्समैन शुभम ऑन स्ट्राइक। उल्टास गेंद आने वाले का इस्तेमाल किया ऑन साइड पर खेलते में और खिलाड़ी हैं, इनके हाथों को लगने के बाद गेंद अंदर की तरफ जरूर आएंगे मगर कैच नहीं बना पाए। कैच छूटा, उसके बाद 2 रन मुकम्मल में गए। उसके बाद थ्रो अच्छा नहीं आया। विकेट कीपर ने गलती की है। 3 रन मिलने वाले हैं। 3 रनों के साथ स्कोर कट 15 रनों पर पहुंचता। 15 रन बने गए। 15 ऑन बोर्ड बगैर किसी नुकसान के। 4 गेंदें अभी तक इस ओवर की हुई है। 2 गेंदें बच्चे हुए हैं। लगभग जीत की कतार पर गए। जीत की तरफ शेरोली मोहल्ला महाड़। 18 का टारगेट है। 3 रन चाहिए। छोटे गेंद है, कमजोर गेंद थी। ऑन साइड की तरफ गेंद में गेंद बाउंड्री की तरफ। 1 बाउंस। मुकाबला समाप्त था। खेल समाप्त। मुकाबला जीतने वाली टीम शेरवली मोहल्ला वन द मैच। कॉन्ग्रेचुलेशन, वेरी वेल डन, मैग्निफिसेंट खेल। बल्लेबाज शुभम दोबारा और बल्लेबाज आपने देखा शानदार खेल करते हुए किरण दोबारा। कॉन्ग्रेचुलेशन शुभम। आगे जाने वाली टीम अब जाकर शेरवली मोहल्ला बुरंडी आणि त्याचबरोबर चला प्लीज बुरंडी कॅप्टन आणि गरीब नवाज बुरंडी आणि शेरवली कॅप्टन चला प्लीज शेरवली मोहल्ला
येणारा मॅच बोरिंडी संघाने नाणेफेक जिंकलं तर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत. झालेल्या मॅच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. एक जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. झालेल्या मॅच मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली, बॅटिंग खूप चांगली केली, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. ज्याच्या माध्यमातून आपण षटक हाताळताना त्याने 6 धावा दिल्या, त्याच्यात बॅटिंग करण्याकरता आला, त्यानं 2 चौकार ठोकलेत, तो शुभम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. शिरोली मोहल्ल्यातला शुभमला विनंती आपण या